8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून दरवर्षी जगभरात साजरा केला जातो. साक्षरता हा शब्द सर्वांच्या परिचयाचा आहे. साक्षरता म्हणजे काय तर वाचता लिहिता येणं. पण आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस हा का साजरा केला जातो हे आपण जाणून घेऊया. नमस्कार, मी अनुष्का आणि तुम्ही पाहत आहात कलाकार दिनविशेष भाग 251 पावर्ड बाय goprag.com. आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन लोकांना शिक्षण साक्षरता, ज्ञानाचे महत्त्व पटवून देण्यासाठी, निरक्षरतेचे निर्मूलन करण्यासाठी आणि सर्वांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी साजरा केला जातो. 1966 मध्ये युनेस्कोने 8 सप्टेंबर हा दिवस आंतरराष्ट्रीय साक्षरता दिवस म्हणून जाहीर केला आणि 1967 पासून हा दिवस साजरा केला जाऊ लागला. साक्षर समाज हा विकासाकडे जाणारा समाज, त्यामुळे या दिवसाचे विशेष महत्त्व आहे. या दिवसाचा उद्देश म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत शिक्षण व ज्ञान पोहोचवणे, निरक्षरता दूर करण्यासाठी सर्व देशांनी प्रयत्न करणे, समाजातील गरीब, बेरोजगारी, विषमता दूर करण्यासाठी साक्षरतेचा उपयोग करणे, लोकांना नवीन तंत्रज्ञान व माहितीच्या युगाशी जोडणे, मुलं, महिला व वंचित घटकांमध्ये शिक्षणाचा प्रसार करणे. आजही जगात कोट्यवधी लोक निरक्षर आहेत. बहुतांश लोक आशिया आणि आफ्रिका खंडात आढळतात. स्त्रियांचे निरक्षरतेचे प्रमाण पुरुषांच्या तुलनेने अधिक आहे. निरक्षरतेमुळे कुटुंब कल्याण, वाढती लोकसंख्या, बेरोजगारी, अंधश्रद्धा अशा अनेक समस्या वाढत जातात, ज्या समाजाच्या प्रगतीच्या आड येतात. म्हणूनच भारताने या दृष्टीने ठोस पावले उचलली आहेत. स्वातंत्र्यपूर्व काळातही भारतात शिक्षणाच्या दृष्टीने प्रयत्न केले गेले. महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी धोंडो केशव कर्वे, पंडिता रमाबाई या समाजसेवकांनी शिक्षणासाठी, विशेषतः स्त्रियांच्या शिक्षणासाठी पुढाकार घेतला. महात्मा फुले म्हणतात, एक स्त्री शिकली की अख्खं कुटुंब शिकतं, सुशिक्षित होतं. भारताने याबाबत विचार करून साक्षर भारत करण्यासाठी जनजागृती मोहिमा, शैक्षणिक धोरणं राबवली, ज्यांच्यामुळे साक्षरतेचे प्रमाण खूप वाढले, विशेषतः स्त्रियांमध्ये. 1988 राष्ट्रीय साक्षरता अभियान, 2001 सर्व शिक्षा अभियान आणि 2022 ते 2027 या काळासाठी नव भारत साक्षरता कार्यक्रम हे नवीन अभियान, तसेच प्रौढ साक्षरता, महिला साक्षरता, डिजिटल साक्षरता यावर विशेष भर दिला गेला. साक्षरतेमुळे व्यक्तिगत प्रगती होते, म्हणजे सामाजिक, आर्थिक, मानसिक आणि सांस्कृतिक जीवनमान उंचावते. समाज आणि लोकशाही बळकट होते. रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. आरोग्यविषयक माहिती समजून घेतल्यामुळे आरोग्य सुधारते. स्त्रिया, वंचित समाज घटक आणि ग्रामीण लोक साक्षरतेमुळे सबळ होतात. म्हणूनच 8 सप्टेंबर हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. हा दिवस फक्त वाचन लेखनापुरता मर्यादित नसून मानवी हक्क, समानता, सामाजिक व आर्थिक विकास यांचा पाया आहे. देश मजबूत होण्यासाठी प्रत्येकाने साक्षरतेसाठी आपला वाटा उचलणे ही आपली जबाबदारी आहे, कर्तव्य आहे. ते प्रत्येकाने केलेच पाहिजे. हा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त लोकांसोबत शेअर करा. असेच वेगवेगळे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कलाकार YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम, फेसबुक पेजला फॉलो करा आणि बघत रहा कलाकार दिनविशेष पावर्ड बाय goprag.com.